संभ्रमं निलिम्प निंजरी विलोल वीची वल्लरी विराजमान भूत्वनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरेव दिग्गविक्रमं मम लंकाधिपती रावण, माझ्याशी युद्ध करण्याचा विचार सोडून दे. मला शरणीये, मला शरणीये. धर्मरक्षणासाठीच तर निसर्ग निर्मिती झाली आहे आणि हा सागर तर तुझ्याशी संवाद साधण्याचं एक स्थळ आहे. मागे गेला हा समुद्र पार, आता हो युद्धास तयार. आपल्या आजूबाजूला का कमी रामायण घडत असतं का? रामायणात काय झालं? रामाला मारलं. पुढं काय रामायण भावड्या, त्यानंतर खरं रामायण सुरू झालं. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला परत वनवासात पाठवलं. त्याचा काय संबंध? लय गैर संबंध आहे. आत्ता बी तशाच गोष्टी घडतात. काटका गोळा कर आपला, तू इस्तवाची कशाला परवा करतोस? शेवटी आपल्या अवकादीवर गेले हरामजादी. त्यांनी तलाक तर दिलाच, सोबत मेहरचे 500 रुपये पण दिले की हो. तुम्हाला आठवतंय का 2 महिन्यांपूर्वी जेव्हा तो बशीर लज्जला मिर्झाच्या घरी सोडून गेलेला, काय दिवस होते हो लज्जाचे तेव्हा.
लुट गई रे बाहर फुल सूख सूख मुरझा हो गई दिल के पार ट्रेजेडी ट्रेजेडी जाओ पिया जाओ पिया जाओ पिया आंखों का है धोखा ऐसा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार आंखों का है धोखा ऐसा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार मिर्जाजी मिर्जाजी दरवाजा खोलो मिर्जाजी दरवाजा खोलो कौन है भाई आया सबर सबर अरे यार कितना देर को दरवाजा खोलने में बशीर मियाँ ये कौन है क्या मार रहा है बैठो बैठो अरे क्यों जाएगी क्या कभी अरे पता कर रही अरे बताता हूँ बैठ ये लज्जो है हाँ मेरी नोकरानी त्याचं काय आहे ही बया मला बस स्टॉपवर सापडली होती अनाथ असहाय्य बिचारी आणि पवित्र ग्रंथातच असं सांगितलेलं आहे ना दीनदुबळ्यांची अनाथाश्रयांची मदत करावी म्हणून मी हिला माझ्या घरी आश्रय दिला आता जोपर्यंत बायकोची ना नव्हती तोपर्यंत सगळं आलबेल होतं अरे ये बेशरम म्युनिसिपालिटी का खाली काय आपण घरी जाऊन नको कर ना ऐक, तुला माहिती आहे ना स्त्रियांचा संशय स्वभाव नको त्या गोष्टीला संशय घेतील संशय कसला शक शक लेकिन किस बात में शक अरे बरते जाऊ दे तेवढं हिला सांभाळ म्हणजे अल्ला मी तुला देईल अहो हे काय जरा लावलं तुम्ही आल्यापासून एकतर मी एकटा पुरुष एवढ्या मोठ्या घरात आणि ही बया माझ्यासोबत ठेवू अरे माझा ऐकून नहीं अल्लाह मियाँ मुझे जरूर दुआ देंगे तिला सांभाळल्याबद्दल पण शेजारी पाजारी माझ्या नावाने बोंबा मारतील त्याचं काय अरे शेजारा पाजाऱ्यांचा काय घेऊन बसला त्यांना थोडी उद्योग धंदे आणि बाकी काही नाही तर काम आली म्हणून ठेवलं हिला तुझ्या घरात बघ किती धूळ साजरे तुझ्या घरात अरे पुरा का पुरा होगा तेरा घर बघ, किती काम करते ही फार कामाची आहे ही आणि काम असेल तेव्हा काम नाही तर होय क्या है पुलिस के बच्चे नाही म्हटलं तू इथे राहशील ना त्या दुसरीकडे कुठं सोडून ये तुला का तू काय माझा घरवाला आहेस का दुसरीकडे कुठेतरी मला सोडून यायला ना नाकारती काय आरामजादी हरामजादे मी हरामजादे अरे साले कुठे कमी नाही शरम कर शरम मिर्जाजी मी तुम्हाला सांगते या चांडाळाने मला फार त्रास दिलाय अहो जोपर्यंत याची बायको पोटाने होती तोपर्यंत माझ्याकडून सगळी कामं करून घेतली सकाळ नाही दुपार नाही संध्याकाळ नाही आणि रात्र तर नाहीच नाही हे काय बोलतीये मिर्जाजी मी तुम्हाला सांगते जेव्हा बस स्टॉपवर मला घेऊन आला तेव्हा मला म्हणाला मी ना तुला ऍक्टिव माझ्या बहिणीसह ठेवीन पर तू भी अपने कपड़े कम निचोड़ता है उससे कई ज्यादा निचोड़ा इस कमीने ने मुझे कितना बोल रही हो मैं झूठ बोलूं अरे मैं तो अल्लाह से डरती हूँ अल्लाह और तू अबे साले तेरी ना आने वाली साथ मुझसे जहन्नुम में जाएगी भाभी ताला लगा होगा ऐसे शोर मत करो ठीक है मी येतो अरे मग मी थांबला कशाला हा चाललोय ना हात कुत्र्या विशाजी संभाळ खबरदार जब तक मैं घर में हूँ घराची सगळी साफसफाई मीच करणार हं? नाही म्हणजे धुणं भांडी स्वयंपाक करणं पाणी आणणं सगळं मीच करणार हं? तू इथून जा का माझी ऐपत नाही तुला पगार देण्याची लो तनखा कौन मांगे मिर्जा जी हैं? मैं चाय बनाती हूँ वैसे शक्कर निकली मिर्जा जी शक्कर 2 चम्मच ठीक है फोन मिया कौन हाँ गाजी साहब आया तो मस्जिद के चंदे के सिलसिले में आया हूँ मैं अमल में लोगों की नियत ही नहीं है चंदा देने की लोग कहते हैं काहे के लिए चंदा दे दीन धर्म का कुछ अमल ही नहीं रहा अरे मिर्जा जी चाय ये कौन है वो बशीर मियाँ के काम वाली है तुम्हारे घर में
कर रही है? सकाळी सोडलं त्यांनी इकडे. बिचारी के माँ बाप नहीं है. अफसोस की बात है. मेरा नाम लज्जू है. अच्छा नाम है. चंदा चंदा तो सिर्फ 50 रुपए है. बाद में देना. अल्लाह ने तौफीक अता फरमाया आपको. बच्ची पड़ोसी की गली में रहता हूँ मैं. कभी फुर्सत में आना. जरूर. यहाँ नमाज पढ़ा करो, बात किया करो. जुमे की नमाज कदा की थी तुमने. ऐसा करते रहोगे तो कयामत के दिन क्या हासिल होगा पता है तुम्हें? अल्लाह ने काम किया करो. क्या है? चाय पत्ती खत्म हो गई है. मी दुकानात जाऊन येतो. अरे खाना. बाहेर खाईन काहीतरी. नहीं नहीं, मैं खाना दोपहर में दुकान पर ही ले आऊंगी. निजाच्या घरी नवीन काम पडी आली. ही शैली मारते. लज्जो लावा लज्जो. त्याला कशी बरी आहे म्हणे. पण चला गाय लोकांच्या आयुष्यात कोणी मुलगी आली का ग? आली हो. कोणी काय? बोलू का? हे गेलं का त्याला? काम करी आपने. हाँ बोलो चाचा. क्या तू मला चने हवे होते चने. चणे चणे तर संपले. कोण देणार क्या? ठीक आहे जायची ना आपल्या घरी जाऊन करा. करू शक्तिमान. चणे संपले. बिस्किट देऊ का? नाही मला चने झाले. अहो तुम्हाला दात तरी येत का चणे खायला? मला माझ्या मुलीसाठी चने हवे. हा हा आजीबाईसाठी ना. मुली 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 टुकलू टुकलू. हा हा घोडीसाठी. नाही चणे संपले. चने समजे मग कुलूप आहे का कुलूप? आहे की. छान लावा दुकानाला. लाले की जान खाती है पान. थुकती है चुटुक चुटुक. जवळ ये ना चिंचेचा फुटुक. कबड्डी खेले भाई. तो रस. अतिरेकी त्रास देतात वाटतं. हा हलकट आम्हाला कबड्डी खेळायला सांगतोय. काय है क्या बात है. चल मेरी साथ खेल कबड्डी. क्या डरता मैं तेरे से? अरे चल ना. चल, मार एक मार. चट्टे पट्टे नब्बी किल्ली शक्तिमान. सुबह जलंधर शाम दिल्ली. कबड्डी 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 कबड्डी. करून देईन तुला. अगं जेवण. तुम्ही सावकाश, हं? बसा हो. तुम्हाला काय देऊ? मला चने हवे होते. हा तुमच्या दुकानात चनेच नाही. मग? मी बिस्किट घेईन, बिस्किट. असू दे असू दे. दिवसाच्या दुकानात मुलगी काहीतरी केलं पाहिजे. बोलायचं नाही, बोलायचं. चप्पा चप्पा चरखा चले. चप्पा चप्पा चरखा चले. हे चप्पा चप्पा चरखा चले. चप्पा चप्पा चरखा चले. बोनी बोनी आरियो तेरी. बोनी बोनी बेरियो तले. हे चप्पा चप्पा चरखा चले. चप्पा चप्पा चरखा चले. चप्पा चप्पा चरखा चले. चप्पा चप्पा चरखा चले. बोनी बोनी आरियो तेरी. बोनी बोनी बेरियो तले. यारा बे यारा
चटखोरी जो कटोरी से खिलाती थी, जुम्मे के जुम्मे जो सुर में लगाती थी, गोरी चटखोरी जो कटोरी से खिलाती थी, जुम्मे के जुम्मे जो सुर में लगाती थी, कच्ची मुंडेर के तले चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले। छोटी मोटी मोई ने, छोटी मोटी मोई ने रसोई में पुकारा था, लोहे के चिमटे से लिपटे को मारा था। छोटी मोटी मोई ने रसोई में पुकारा था, लोहे के चिमटे से लिपटे को मारा था। पीपा तेरा चूल्हा जले, हाय चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हाय चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले। गोरियों के पैरों तले पीली पीली मेहंदी चले, हाय चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हाय चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले। तुझी बायको आहे का ती? बायको आहे तुझी? हा माझी बायको आहे ती. कधी केला निकाह? निकाह कधी केला? नसेल केला तर करे तिच्या या अल्लाह, का मला बाईंशी कोणी लग्न करतं का? अरे मी करीन मी. बोलो काजी मियां ना. बोलो काजी मियां. क्या है भाई, क्यों शोर मचाया है, हाँ? काजी मियां, हमारा निकाह लगवाओ. हैं? हम दोनों का निकाह लगवाओ. मिर्जा साहब, निकाह के क्रिकेट का मैच है, जो 3 स्टंप वहाँ लगाए 3 वहाँ लगाए हो गया। तो भाई निकाह तो अल्लाह मियां की मुकद्दस रस्म जो अल्लाह ताला ने अशरफ और मखलूकात के लिए अदा की है। काजी साहब, आप निकाह लगवाओ. अरे भाई, मेरे निकाह के लिए वकीलों की जरूरत होती है, साक्षीदारों की। हा माझा वकील आहे. ये आपका वकील है? हाँ. मैं लगवा देता हूँ निकाह। लज्जो बालो बिंक वगैरह वगैरह फलाना फलाना आपका निकाह और मिर्जा इरफान अहमद और मिर्जा सादिक मरहूम से बाएवज बात से रहने और मुकद्दस करवा देता हूँ। आपने कबूल किया? कबूल. आपने झिन मिन झिनी, झिन मिन झिनी, झिन मिन झिन मिन झिनी, झिन मिन झिनी, झिन मिन झिनी, झिन मिन झिन मिन झिनी। सीधी सादी बातें बातें बोली भाली, दिलो मेरी आंखों की कमीनी। लज्जो की डोली निकलेगी, वो भी हमारे घर से। अरे भाई कहा जरा डोली तो ले आना। ले आओ भाई डोली। हाँ, आओ भाई आओ। चूड़ियां बनाई, चुनरिया उड़ाई, चूड़ियां बनाई, चुनरिया उड़ाई, कांसी दुल्हनिया बनाई, मोरी चूड़ियों की लाज ख्वाजा रखना, चूड़ियों की लाज ख्वाजा रखना, ये तो पहन रही अब खुद रखना, ये तो
लग्नानंतर माझं लग्न होईल की नाही यात सगळ्यांना शंका वाटायची. तशात दुकान देखील ठीक चालत होते. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या घराला, दुकानाला, आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. बहुत शुक्रिया उस परवरदिगार का जिसने तुम्हें मेरी जिंदगी में दाखिल किया. मिर्जाजी, होता काय आवाज? सोने दे. अरे भावड्या, आत्ता कुठं खरा खेळ सुरू होतोय आणि तू झोपलास? झोपल्यावर कसा? तो कसा? रानातल्या उन्हाळ पाखराला पिंजऱ्यात ठेवलं की काय होतं? कोण आपण? शाळेला कशाला आलात? बाईंनी बोलवलं होतं. अरे तुम्ही केव्हा आला? हा, हे. आत्ताच. थांब. काय येते? काही नाही, जुने कपडे. दाखव. अहो फडतात काही जुने कपडे होते ते छेलून देऊन टाकले. हे माझ्या मरहूम मम्मीजानचे कपडे आहेत. रानातल्या उन्हाळ पाखरांना शहरी संस्कार शिकवता येत नसतात. त्यांना उभ्याची नव्हे तर धगीची गरज असते. धगीची. धगीची? अबे आग ही तो है सबसे जरूरी चीज. नहीं समझा? अरे भाई आटे को रोटी बनाते आग, मातीच्या गोळ्याला मडकं बनवते आग, जंगलाला कोळसा बनवते आग, आणि स्त्री पुरुषाच्या संबंधांना लग्न विवाह ठरवते आग. आता ही आग तर होती जिने लज्जोला एका घरच्यातून दुसऱ्या घरच्यात आणलं. पण घरचेवाला जरा वेगळा निघाला. कुठे गेली होतीस? पाणी आणायला. घरात नळ आहे आपल्या. हो, पण मला नदीवरून पाणी आणायला आवडतं. असा तू लज्जो नाहीयेस. बेगम फातिमा इरफान अहमद मिर्झा आहेस. जरा खानदानी इज्जतदार बाईसारखं वागायला शिक. काय माझी पदक आली का? नाही आली मी तुला. हे तुझं वागणं बंद कर आणि जरा चांगले कपडे घालायला शिक. आता मी ज्यांचे कपडे ते वापर आणि बुरखा सुद्धा. आजपासून तू दुकानात जेवण घेऊन यायचं नाहीस. मी दुकानात जातोय. अबे साला तू आदमी आहे या भोपाळ. आत्ता कुठं निखार काढले आणि तू गेला धुडकं भेटवायला. ये लवकर. प्रसाद चल हलकट. अकेले ना मंदिर आया करो, नजर लग जाएगी. अरे हम है योगी. वो लज्जो का तुमको पता चला क्या? मैंने सुना उसको मिर्जा ने घर में कौन कौन के रखा है. क्यों? परसों रात को एक किस्सा हुआ. क्या हुआ? हम हमारे ड्यूटी
ड्यूटी पे था। हाँ हम बोल रहा था हाँ जागते रहो। तो मिर्जा के घर के सामने गया और 3 बार बोला जागते रहो। मिर्जा घर के बाहर आता है और क्या बोलता है, क्या कि साला मोहल्ले में 50 घर है तो भी मेरे घर के सामने क्यों जागते रहो। मैं बोला मिर्जा बात बराबर है, मोहल्ले में 50 घर तो है पर सामान तो तुम्हारे घर में ना। कुठं रामलीला बघायला परवा घरी कुणी पाहुणा आला होता का? परवा नाही का? नाही का? बरं कोणी आलं होतं का? नाही कसं लागलं? तुम जाओ। अरे मिर्जा बाबू हम बोलता है तुम किधर सुनता है, खाली रात में नहीं दिन में भी जागते रहो, जागते रहो, जागते रहो। अब जाओ। कौन था? कोण होतं? साला तू झूठ बोला। आपलं कामच आहे ते. आमचा पूर्वज एकदा असंच खोटं बोलला होता म्हणून तर रामानं सीतामाईला परत नेऊन जंगलात सोडली. तुम साला ये भी कम बोलता है। येतो जागते रहो, जागते रहो। नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत सुनियो रे, नैना ठग ले
परवा रात्री रामलीला झाली, काल तलाक झाला, आज मी तुला सांगतोय, पुढचं मला काय माहिती. खरंच त्या लज्जोपर विश्वास काय होत होय? ही तर खेळातली गंमत आहे, सांगितल्यावर कसं. सांग ना. अरे भावड्या, हे तर ते अविश्वासाचं रामायण आहे, जे तेव्हापासून आतापर्यंत सुरू आहे. चल पहाट होत आली, आपापल्या घरी जाऊ, नाहीतर आपल्याला आपल्या घरी महाभारत दिसायचं. पण मला एक गोष्ट ठाऊक ती ही की मी तुमच्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहील. तुमच्यासारख्या खानदानी इज्जतदार पुरुषाची स्त्री होण्यात मला आनंदच आहे. मला न मा मिळाली, न दादी, न नानी, ज्यांनी मला या जगातल्या भल्या बुऱ्या गोष्टी शिकवल्या. तर खानदानाची इज्जत काय असते हे मला माहिती आहे. जरी तिने होश सांभाळण्याआधीच बसले असले तरी. मिर्जाजी, मला सांभाळून घ्या, सांभाळून घ्या ना. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. इरफान मियां, हाजी साहब, फजर की नमाज के लिए गुजर रहा था, दरवाजा खुला देखा तो क्या कर रहे हो? कुछ नहीं. कुछ नहीं. खाली दिमाग शैतान का घर होता है मियां. सही फरमाया आपने.
घरात स्त्री असली की घराला घरपण येत असतं ना. काल काय झालं? काल पानाच्या ठेल्यावर काल काय झालं? काही जण फातिमाला छेडत होते. मला बघवलं नाही. शब्दाला शब्द वाढला आणि थोडी हातापाई देखील झाली. आता पायी कशासाठी? ते माझ्या बायकोला माफ करा, तलाक सुद्धा बायकोला त्रास देत होते. मिर्झा साहेब, बच्चो तुमची कधीच बायको नव्हती. काझी साहेब काय बोलताय आपण? हो तुम्हीच तर माझं लग्न लावलं सर्वांसमोर. हरामी औलादची निकाह नाजायज आहे. लज्जोच्या आई वडिलांचाच पत्ता नाही तिथे निकाह कसा होऊ शकतो, आणि जिथे निकाह झाला नाही तिथे तलाक कसा होऊ शकतो. अफसोस मात्र एका गोष्टीचा की या सगळ्या खेळात तुमचे मेहरचे पैसे मात्र गेले. म्हणजे माझा निकाह झालाच नाही? मिर्जा साहब, शादी निकाह क्या है? स्त्री व पुरुषांनी एकत्र येण्यासाठी समाजाने केलेला करार. यात स्त्री व पुरुषांचा एकमेकांवर विश्वास आहे. पाहुणे मंडळी व काझी हे घटक आलेच, पण सगळ्यात महत्वाचा घटक आहे स्त्री व पुरुष ज्यांचा एकमेकांवर विश्वास आहे. ज्या दिवशी तुमचा लग्नावर विश्वास आला तुमचा निकाह तिथेच झाला होता, आणि ज्या दिवशी तुमच्या मनात संशय निर्माण झाला तलाक तिथेच. बाकी लोकांच्या सांगण्यावरनं दिलेला तलाक आणि लोकांच्या सांगण्यावरनं केलेला निकाह याला काहीच अर्थ नसतो. येतो मी. माझ्या फजरची नमाजची वेळ होत आहे. खुदा हाफिज. आणि दिग्दर्शन नियाज मुजावर. निर्मिती ILS विधी महाविद्यालय पुणे.